नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। गोरगरीब, दीनदलित यांच्या अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नका, नवसाच्या नावाखाली प्राण्याची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी उपदेश करणारे आणि स्वच्छतेचे महामेरू तथा समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी नांदेड जिल्ह्यात साजरी करण्यात आली आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे। पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते। मागील 29 वर्षापासून पोमनाळा या गावी राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते। युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काकांडीकर यांचे गाडगे बाबा यांच्या जीवनावर प्रबोधनात्मक कीर्तन झाले। त्यासोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्याच्या वतीने करण्यात आले होते। आज पोमनाळा गावा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती 68वी जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे। तरी पोमनाळा येथे 29 वर्षापासून जे आम्ही सर्व गावकरी मोठ्या उत्साहात गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करत आहोत। तरी आमच्या गावातील रात्री युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काकांडीकर यांचं कीर्तन झाले आहे व काल्याचं कीर्तन सुद्धा त्यांचंच होत आहे। सगळ्या उत्साहात कीर्तन झाल्यानंतर मोठी यात्रा भरते। कमीत कमी 5 ते 6 हजार पब्लिक पोमनाळा गावामध्ये येते। तसेच याच्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे। तरी आमची 29 वर्षाची परंपरा पोमनाळा येथे चालू आहे और आम्ही याच्यानंतरही याच्यापेक्षा चांगले गाडगे बाबा जे संदेश दिलेत, देव दगडात नसून माणसात आहे, हा संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं पोमनाळावासी काम करत आहोत। सकाळी गाडगे महाराजाची पालखी काढून और गावामध्ये सगळं गाडगे बाबा जे साफसफाईचा संदेश दिलेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम गेल्या 29 वर्षापासून आम्ही पोमनाळा ग्रामस्थान करत आहोत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।